नमस्कार, जय महाराष्ट्र। आज मुख्यमंत्री पदाची शपथविधी सोहळा ह्या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात मोठ्या दिमाखामध्ये होत आहे। परंतु यानंतर जी मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी जे भोगावं लागणार आहे आणि आपल्याला सामना करावा लागणार आहे या मुंबईमध्ये महाराष्ट्र टिकवण्यासाठी, मुंबई टिकवण्यासाठी हे देखील आपण सर्वांनी याचा विचार करण्याची कालाची गरज आहे। कारण की हे आपली मुंबई आणि हा महाराष्ट्र असाच मिळाला नाही। या मुंबईसाठी 105 हुतात्मे बलिदान द्यावं लागलं, त्यावेळी ही मुंबई आपल्याला मिळाली आहे। हे देखील आपण महाराष्ट्रातल्या जनतेनं 14 कोटी जनतेनं समजून घेण्याची कालाची गरज आहे। हे मुंबई महाराष्ट्र हा असाच मिळाला नाही आहे। हे याच्यासाठी मोठा लढा उभारला आहे आपल्या पूर्वजांनी। हे देखील आपण मराठी माणसानं विसरला आहे आता मराठी माणूस। परंतु आता त्याने पुन्हा एकदा पेटून उठण्याची कालाची गरज आहे। कारण की ही मुंबई आणि हा महाराष्ट्र जर हातातून गेला तर आपल्याला भविष्यामध्ये गुजरातला नोकरी धंद्यासाठी जावं लागेल, कामाधंद्यासाठी, जॉबसाठी आपल्याला गुजरातला जावं लागेल। आणि आता त्यांचे मुख्यमंत्री होत आहेत, त्यांनी ते गुजरातच्या धोरणाने चालणार आहेत। आणि जर चालले तर ह्या मराठी माणसाला मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये मोठा फटका बसणार आहे, मोठा सामोरं जावं लागणार आहे। आणि आपल्या प्रत्येक गावातून, महाराष्ट्रातून 2-2, 5-5 दादा तरुण हे गेल्या 15 वर्षापूर्वी जात नव्हते, परंतु आता जात आहेत गुजरातला कामाला। कारण त्या फॅक्टऱ्या, कंपन्या, ऑफिस तिकडे ट्रान्सफर होत आहेत, तिकडे जात आहेत, शिप होत आहेत, म्हणून त्यांना जाण्यास भाग पडत आहे। परंतु भविष्यामध्ये आपल्याला इकडून ट्रेन भरून, कोकणातून, महाराष्ट्रातून, विदर्भातून, मराठवाड्यातून अशा ट्रेन भरून आपल्याला भविष्यामध्ये तिकडे जावे लागेल गुजरातला जॉबसाठी। याचा देखील मराठी माणसाने विचार करायची कालाची गरज होती। वोटिंगच्या माध्यमातून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे। पण त्याचे परिणाम आता तुम्हाला उद्यापासून दिसून येतील। आज मुंबईमध्ये मारवाडीमध्ये बोला, गुजरातीमध्ये बोला, दादागिरी चालू आहे। गुजराती बोलता येईल, मारवाडी बोलता येईल, त्यालाच नोकरी मिळेल। तो तिकडचा रहिवासी असेल त्यालाच बिल्डिंगमध्ये राहण्यासाठी प्राधान्य मिळेल, त्यालाच रूम देण्यात येईल भाड्याने, विकत। हे चालत आहे ह्या मुंबईमध्ये, आता सुरू आहे। आणि याचा देखील सामना करत आहेत मराठी बांधव। परंतु आपण सर्व महाराष्ट्रातल्या जनतेनं पेटून उठण्याची कालाची गरज आहे। आपल्या महाराष्ट्राच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे, आपल्या मुंबईच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे। मराठी माणसासाठी हिंदू सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धवजी ठाकरे आणि महाराष्ट्रातील लाखो करोडो शिवसैनिकांनी आपली बाजी लावली पणाला। आम्ही लढतो, महाराष्ट्राची बाजू मांडतो, महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही आमचे विचार पोचवतो, प्रत्येक व्यक्तीला जागृत करतो, या महाराष्ट्रामध्ये जागृत ठेवतो। आणि शिवसैनिक हा नेहमी पेटून उठलेला असतो, जागृत असतो, तो कधीही झोपत नाही। त्याच्या डोक्यामध्ये मुंबई, महाराष्ट्र, मराठी माणूस टिकला पाहिजे हे बाळासाहेबांचा आवाज आणि बाळासाहेबांचे विचार हे त्याच्या डोक्यामध्ये सतत 24 तास फिरत असतात। आणि तसेच आज गेले 40 वर्षे देखील माझ्याही या डोक्यामध्ये तेच विचार आहेत। महाराष्ट्र, मुंबई, मराठी माणूस, स्वाभिमान हे जपलं पाहिजे। यासाठी आपण सर्वांनी पुन्हा एकदा ही मुंबई वाचवायची असेल तर आपल्याला आता आपले मुंबई परिसरामध्ये 10 आमदार निवडून आले आहेत, खासदार पण आले 5। परंतु आता आपल्याला ह्या मुंबई महानगरपालिकेवरती भगवा झेंडा फडकवायचा आहे। येणाऱ्या काळामध्ये जानेवारी फेब्रुवारीमध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे। या निवडणुकीमध्ये आपल्याला भगवा झेंडा फडकवायचा आहे आणि दाखवून द्यायचं आहे ही मुंबई ही महाराष्ट्राची आहे, ही मराठी माणसाची मुंबई आहे। आणि महाराष्ट्रापासून मुंबई आम्ही कदापि तोडून देणार नाही, हा देखील ठणकावून मोदी, शाह फडणवीसांना आपल्याला सांगायचं आहे। आणि आत्ताच महाराष्ट्रातल्या जनतेनं पेटून उठण्याची कालाची गरज आहे, नाहीतर तुमचा अत्युत्सव संपला, तुमचा या महाराष्ट्रामध्ये काही राहणार नाही। तुम्ही पाहुण्यासारखे या महाराष्ट्रामध्ये जगाल। आणि आज एकनाथ शिंदे शिवसेना वाचवण्यासाठी गेले होते, हिंदू धर्म वाचवण्यासाठी गेले होते, पण ते अजित पवार आल्यामुळं त्यांचा आज शून्य किंमत झाली त्यांची। आज त्यांची
तिथे अजित पवारची एंट्री झाली. अजित पवार यांची एंट्री झाल्यामुळं एकनाथ शिंदे यांची आज झिरो किंमत झाली आहे, शून्य किंमत झाली आहे. हे देखील आज ते वाचवायला गेले, पण ते आता ते स्वतःच त्यांचं मुख्यमंत्री पद वाचवू शकले नाही. त्यांचा मुख्यमंत्री स्वतः पद वाचवू शकले नाही आणि मुंबई महाराष्ट्र काय वाचवणार हे देखील आपण महाराष्ट्रातल्या जनतेनं समजून घेण्याची कालाची गरज आहे. आज एकनाथ शिंदे जरी मुख्यमंत्री झाले असते तरी ठीक होता, थोडीफार तरी महाराष्ट्राची बाजू त्यांनी धरली असती वेल प्रसंगी. परंतु आज जे मुख्यमंत्री होत आहेत ते मोदी, शाह, फडणवीस यांच्या विचाराने चालणारे आहेत. फडणवीस मुख्यमंत्री होत आहेत. फडणवीस, मोदी, शाह यांच्या विचाराने चालणारे आणि गुजरातचे मोदी, शाह, फडणवीस हे अमित शाह गुजरातचे आहेत आणि त्यांच्या धोरणाने फडणवीस कारभार राबवणार आणि तो फडणवीस कारभार राबवल्यामुळं ह्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला मोठा फटका मिळणार आहे, फटका पडणार आहे, सामोरं जावं लागणार आहे. आपल्याला आपल्याच महाराष्ट्रामध्ये पावण्यासारखं जगावं लागणार आहे. हे देखील आपण महाराष्ट्रातल्या जनतेनं समजून घेण्याची कालच आहे. प्रत्येक शिवसैनिकांनी काय ठिकाणे घेतलंय. प्रत्येक महाराष्ट्रातल्या जनतेनं महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी आपण योगदान द्यायला पाहिजे. या देशाला महाराष्ट्राने योगदान दिलं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने या देशाला योगदान दिलं आहे. आर्थिक कुठलाही असो, आज मुंबईमध्ये जे आर्थिक कारभार जो चालतो आहे ते महाराष्ट्रामधून देश सांभाळला जातोय. पूर्ण देश आज पोचला जातोय. त्याचे विकास देशाचे होत आहेत. प्रत्येक राज्याचे विकास होत आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये विकास होत आहेत. हे महाराष्ट्रातून पैसे जात आहेत टॅक्सच्या माध्यमातून. तेव्हा आपल्याला अर्धे पण ते रिटर्न देत नाहीत. रिटर्न देत नाहीत ते आपल्याला दिल्लीतून परत. आणि हे देखील आपण महाराष्ट्रातल्या जनतेनं समजून घेण्याची कालाची गरज आहे. आपलाच महाराष्ट्राने आपणच पाहुण्यावर राहायचं आणि जगायचं हे आता सोडून द्यायचा. आणि जो माणूस मराठी माणसाच्या हितासाठी लढतो, जो माणूस हिंदुत्वासाठी लढतो, जो माणूस आपल्या मुंबईसाठी लढतो, महाराष्ट्राची लढतो आणि मराठी माणसाचा हित जपतो, त्याच्यासाठी त्या माणसाने गुडघे टेकले नाही. त्याचे नाव पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि ह्या महाराष्ट्रातील लाखो करोडो शिवसैनिक आहेत. हे विसरता कामा नये मराठी माणसानं. मराठी माणसा, तू कुठे चुकलास, तू वोटिंग कुठं दाबलीस, तू मत कुठं दिलास, हे तुला परिणाम येणाऱ्या काळामध्ये तुला भोगावं लागणार आहेत. महागाईवरती कोण बोलत नाहीये, बटेंगे कटेंगे आणि हेच चाललं आहे. आज लसूण पाव किलो जरी तुम्ही घ्यायला गेलात तर 125-150 रुपये पाव किलो लसूण आहे. कांदे 80, 90, 100 रुपये किलो आहेत. 20 रुपये कांदे होते, याच्यावरती कोण बोलत नाहीये. 20 रुपये, 100 रुपयाचे कांदे आणले एखाद्या फॅमिलीत तर 1 महिना चालायचा. परंतु आता 500 रुपयाचे कांदेही पुरत नाहीत 1 महिन्यामध्ये. याच्यावरती कोण बोलत आहे ना. महागाई किती झाले, काय झाले, याच्या कोणाला घेणं देणं नाहीये. फक्त आणि फक्त पूर्वी महागाईवरती आंदोलन व्हायचे, आता कोण करत नाहीये. कारण लोकच आपली विकली गेली आहेत. जनता या महाराष्ट्रातली विकली गेली आहे. असं दिसून आले संपूर्ण देशामध्ये, जगामध्ये दिसून आले की ही जनताने वोटिंग केलं कसं काय. एवढी महागाई आहे, एवढे आमदार फुटले, एवढ्या ह्या महाराष्ट्रामध्ये हंगामा झाला आहे, देशामध्ये हंगामा चालला आहे. बघा, सर्व टॅक्स, खाण्यावरती टॅक्स, GST, हे सर्व प्रकारातून त्रास दिली असलेली जनता आणि ह्याने वोटिंग कुठल्या माध्यमातून केलं, मतदान मराठी माणसानं कुठल्या माध्यमातून केलं. का युएम घोटाळा आहे की मराठी माणूस हा मराठी माणसाच्याच पाठीत खंजीर खुपसला आहे, हे देखील आपण तपासून घेणं गरजेचं आहे. आणि प्रामाणिक माणसाच्या पाठीमागं आपण उभं राहिलं पाहिजे. महाराष्ट्राचा हित जपेल त्याच्या पाठीमागं उभं राहिले हे फक्त आणि फक्त पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची जिम्मेदारी नाही. आमच्यासारखे लाखो करोडो शिवसैनिकांची एकट्याची जिम्मेदारी नाही आहे. सर्वांची जिम्मेदारी आहे. सर्वांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र टिकला पाहिजे, महाराष्ट्र वाढला पाहिजे. महाराष्ट्र धर्म हा वाढवायचा आहे. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र आहे. या बाळासाहेब ठाकरे यांनी या महाराष्ट्रासाठी योगदान दिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा नाव पूर्ण जगामध्ये पोहोचवलं आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आमच्यासारखे लाखो करोडो शिवसैनिकांनी. धन्यवाद. जय महाराष्ट्र.